जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत, त्याचं पहिलं आणि शेवटचं कडवं नेहमीप्रमाणे गाऊया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच प्रार्थना करूया. परमेश्वर देई बापाचा आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली आणि एक वार पुन्हा पवित्र वार त्याने आपणास दिला त्याची भक्ती करण्यासाठी. होय प्रभू देई बापा, आज पुन्हा या पवित्र वारी आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावत आहोत आणि तुझे मनापासून आम्ही आभार मानित आहोत. तू थोर आणि जिवंत असा परमेश्वर आहेस, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तूच आहेस. आज पवित्र देई बापा वार पुन्हा तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्याकरिता आम्ही एकत्र येत असताना प्रभू देई बापा आम्ही तुझे आभार मानित आहोत. आम्ही तुझे आभार मानित आहोत मागील संपूर्ण आठवड्याकरिता तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, संरक्षण केलंस, काळजी घेतली, तुझी कृपा पुरवली, आमच्या येण्या जाण्यामध्ये तू सहाय्य झालास प्रभू. आणि मागील आठवडा आम्हासाठी आशीर्वादित करीत प्रभू देई बापा पुन्हा आज भक्ती करण्याकरिता ही सुंदर संधी तू दिली, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो आणि तुला गौरव आणि सन्मान देतो. पुन्हा आज आमची प्रार्थना आहे, तुझ्या समोर आम्ही येत असताना प्रभू देई बापा आमच्यावरती तू दया कर, आमच्या अपराधांची, आमच्या चुकांची तू आम्हाला क्षमा कर आणि परमेश्वर देई बापा आम्हा शुद्ध तू कर प्रभू. आणि आजच्या या भक्तीकरिता प्रभू राजा तुझं सर्व सहाय्य तू पुरव, तुझी समक्षता आमच्यामध्ये असू दे प्रभू देई बापा. तुझी लेकरं या ठिकाणी एकत्र येत असताना तुझी उपस्थिती या ठिकाणी असू दे आणि तुझ्या उपस्थितीने प्रभू देई बापा आज आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर प्रभू. आजची भक्ती आम्ही तुझ्या हातात देत आहोत. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना तू सुखरूप घेऊन ये प्रभू देई बापा. आज जी तुझी लेकरं दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत प्रभू देई बापा, अशा प्रत्येकाला देखील तू स्पर्श कर आणि परमेश्वर देई बापा उत्तम आरोग्य देऊन तुझं गौरव तू करून घ्या. आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. प्रभू देई बापाची स्तुती करीत आपण भक्तीमध्ये पुढे जाऊया.
आणि आपल्याला माहिती आहे की डिसेंबर महिना लागला की आपल्याला नाताळाची चाहूल लागलेली असते. एक न कळत तो जो आनंद आहे तो आमच्या अंतःकरणामध्ये त्याची सुरुवात झालेली असते. म्हणून आज एक वार पुन्हा उपासना संगीतामधून आपल्या सर्वांना येईल गीत 70 नंबरचं पहा हो दूत कसे गाते. आपण हे गीत गात आपल्या भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. त्याचप्रमाणे उपासना संगीतामधून आणखीन एक गीत यावेळेस आपण गाऊया. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. 107 नंबरचं गीत आहे उपासना संगीतामधून. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. भक्तांनो या प्रभु समोर प्रेमाने गा
ख्रिस्ताची वर्ण कृपा थोर, तो वंद्य तारणार. स्तुतीस पात्र तोच आहे. आणि आम्हाला माहिती आहे की या जगामध्ये मनुष्याचा उद्धार करण्याकरिता, तुमचं आणि माझं तारण करण्याकरिता हा प्रभू येशू या जगामध्ये येतो. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया. स्तोत्र संहिता 111 यावेळेस आपण वाचूया. स्तोत्र संहिता 111. परमेश्वराचे स्तवन करा. सरळ जणांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. जास्ती आवडतात ते सर्व त्याचा शोध करीतात. त्याची कृती साक्षात मान व महिमा आहे. त्याचे न्यायपण सर्व काळ टिकून राहते. आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे. परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे. त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे. तो आपला करार सदा स्मरतो. त्याने आपल्या लोकास राष्ट्रीय वतना दाखल देऊन आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखविले आहे. त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहेत. त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. ते सदा सर्व काळ अढळ असे आहेत. ते सत्याने व सरळपणाने नेमिलेले आहेत. त्याने आपल्या लोकास उद्धारदान पाठवून दिले आहे. त्याने आपला करार सर्व काळचा नेमिला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांस सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्व काळ चालते. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. स्तोत्र 111 यामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे तो आमच्या समोर या स्तोत्रामधून जो विषय मांडतो तो विषय आहे परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो. परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो. आणि हे खरंच मनुष्याकरिता फार आधार देणारं अशा प्रकारचं आम्हाला पाहायला भेटतं की देव मनुष्याची काळजी घेतो. देव मनुष्याची काळजी घेतो. आणि म्हणून वचन 9 मध्ये तो असं म्हणतो की त्याने आपल्या लोकास उद्धारदान पाठवून दिले आहे. त्याने आपला करार सदा सर्व काळचा नेमिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तारणारा म्हणून या जगामध्ये आला. आणि आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मनुष्याबरोबर देवाने एक असा करार केलेला आहे. तो करार काय आहे की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याचं तारण होतं. त्याला सार्वकालिक जीवन मिळतं. त्याच्या अपराधांची क्षमा होते. त्याला देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उद्धारदान पाठवून दिलेलं आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जो करार त्याने स्थापन केलेला आहे तो नेहमी करिताचा आम्हाला पाहायला भेटतो प्रियांनो. आणि खरंच त्या परमेश्वराचं नाव जे आहे ते पवित्र आणि भययोग्य अशा प्रकारचं ते नाव आहे. ज्या परमेश्वराने तुमची आणि माझी काळजी घेतली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलेलं आहे त्या परमेश्वर देई बापाची स्तुती आराधना करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आणखीन काही वेळ आपण गीतांच्या द्वारे प्रभू देई बापाची स्तुती करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल. सर्वांना सलाम.
परमेश्वराचे आभार मानूया की त्यांनी हा सुंदरसा दिवस आपल्याला दाखवला म्हणून आणि त्याची स्तुती करण्यासाठी त्यांनी आपल्याला इथे एकत्रित केलं. यावेळेस आपण त्याची स्तुती करूया आणि पहिलं गीत आपण गाणार आहोत, येशू नामे उद्धार हमको हालेलुया. टाळ्या वाजवत आपण हे गीत गाऊया. सर्वांना येणारं असं गीत आहे. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. राजाओं का राजा यीशु हालेलुया. राजाओं का राजा यीशु हालेलुया. प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया. प्रभु यीशु हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. करने वाला यीशु हालेलुया. चंगा करने वाला यीशु हालेलुया. छुटकारा देने वाला यीशु हालेलुया. छुटकारा देने वाला यीशु हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. अद्भुत करने वाला यीशु हालेलुया. अद्भुत करने वाला यीशु हालेलुया. शांति देने वाला यीशु हालेलुया. शांति देने वाला यीशु हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया. मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया. स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया. स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया. त्याचप्रमाणे आपण उपासना संगीतमधलं एक गीत काढूया. ख्रिस्त माझा तारणारं, गीत नंबर 298. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ज्या ज्या वेळी होते दुःख, करता गावा देतो सुख. ज्या ज्या वेळी होते दुःख, करता गावा देतो सुख.
खरंच आपला परमेश्वर देवबाप आपल्यावरती इतकं प्रेम करतो की त्यांनी आपल्यासाठी स्वतःच्या मुलाला आपल्यासाठी पाठवलं, आपले सर्व पाप त्याच्या अंगावरती दिलेत. यावेळेस आपण अजून एक गीत गाऊया. उपासना संगीतमधलं गीत क्रमांक 78, येता येता का. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जात असताना एक गीत गाऊया. मी विनंती करते आपण सर्व आपल्या जागेवरती उभे राहावं. पण प्रार्थनेमध्ये जात असताना करता हूँ मैं तेरी चिंता हे गीत गाऊया. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा. आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा. मेरी महिमा
खुद को मेरे हाथों में दे दे। मेरी शक्ति में तुझको देता हूँ, चलाऊंगा हर दिन मेरी कृपा में। मेरी शक्ति में तुझको देता हूँ, चलाऊंगा हर दिन मेरी कृपा में। करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है। आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा। आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा। सभी तुझको भूलेंगे तो भी क्या मैं तुझको भूलूंगा कभी। सभी तुझको भूलेंगे तो भी क्या मैं तुझको भूलूंगा कभी। अपने हाथों में तुझे उठाकर चलाऊंगा हर दिन इसी जहां में। अपने हाथों में तुझे उठाकर चलाऊंगा हर दिन इसी जहां में। करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है। करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है। आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा। आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा। अब्राहम का मैं परमेश्वर हूँ, अद्भुत कार्य क्यों ना करूँगा। अब्राहम का मैं परमेश्वर हूँ, अद्भुत कार्य क्यों ना करूँगा। लाल सागर में रास्ता दिया, आज भी मैं करने के योग्य हूँ। लाल सागर में रास्ता दिया, आज भी मैं करने के योग्य हूँ। करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है। करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है। आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा। आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा। खरोखर देवबाप्पा, आतापर्यंत देवबाप्पा तू आम्हाला सांभाळलं आणि कितीही आम्ही परेशानीमध्ये असलो देवबाप्पा तरीसुद्धा आम्हाला तुझं वचन सांगते की तू आमच्यासोबत आहेस देवबाप्पा. थँक्यू देवबाप्पा आमच्यासोबत राहिल्याबद्दल. सुंदरसा दिवस देवबाप्पा तू दाखवला. आमच्या सर्व प्रॉब्लेम्सपासून आम्हाला लढण्यासाठी देवबाप्पा तू आम्हाला शक्ती प्रदान करीतोस म्हणून तुझे आभार मानते देवबाप्पा. येशू बाप्पा, आज जे काही वचन आमच्यापर्यंत येणार ते ग्रहण करण्यासाठी आमच्या मनाची तयारी देवबाप्पा तू करून घे देवबाप्पा. आणि जे काही वचन देवबाप्पा पाडकसाहेब सांगतील देवबाप्पा त्यांच्या ओठ्या गळ्याला देवबाप्पा तू स्पर्श कर आणि देवबाप्पा तू त्यांच्याद्वारे आमच्यासोबत बोलून घे देवबाप्पा. जे काही देवबाप्पा आमच्यासाठी तुझे प्लॅन्स आहेत देवबाप्पा, जे काही एम्स आहेत देवबाप्पा, ते सर्व काही देवबाप्पा तू पूर्ण करून घे देवबाप्पा. तुझी इच्छा आमच्यासाठी देवबाप्पा प्रायोरिटी असली पाहिजे तसं तू करून घे देवबाप्पा. आम्ही आमच्या हिशोबाने नाही चालावं देवबाप्पा. कित्येक वेळेस देवबाप्पा आमचे मार्ग भटकून जातो देवबाप्पा. आमच्यासोबत तू राहा देवबाप्पा. आमच्यासोबत देवबाप्पा तू तुझ्या वचनाद्वारे नेहमी असाच तू बोलत राहा देवबाप्पा.
आमच्या मंडळीला दे बाप्पा तुझ्या हातामध्ये देते दे बाप्पा. प्रत्येक लहान थोरांना दे बाप्पा तुझ्या हातामध्ये देते. आणि ज्यांची दे बाप्पा तब्येत खराब आहे दे बाप्पा त्यांना तू स्पर्श कर. आणि दे बाप्पा तुझं तू रक्ताचं कुंपण त्यांच्या आजूबाजूला दे बाप्पा तू घाल. शैतान दे बाप्पा आमच्या आजूबाजूला भटकला पण नाही पाहिजे दे बाप्पा, असं तू कर. आणि दे बाप्पा जे कोणी आता सध्या येण्याच्या मार्गावरती आहे दे बाप्पा त्यांचं येणं जाणं दे बाप्पा तू सुखरूप कर. जे कोणी दे बाप्पा आलेले आहेत त्यांच्याद्वारे दे बाप्पा तू तुझा गौरव करून घे. ही लहानशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागते म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वर देव बापाच्या वचनांकडं आपण जाणार आहोत. मत्ती कृत शुभवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 18 पासून 24 पर्यंत. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे यौसेपास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती यौसेप नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, यौसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्टांच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा पिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला. प्रार्थना करूया. प्रभू, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावत आहोत, स्तुती करीत आहोत. तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आहोत आणि आमची प्रार्थना आहे प्रभू, यावेळेस तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्यासोबत बोलावंस. पवित्र देव बापा, आणि आम्हास आशीर्वादित करावं. तुझं वचन जे जिवंत आहे, सामर्थ्याने भरलेलं आहे प्रभू, त्या तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आम्हावर ओत, आम्हास नवीन कर आणि केवळ तुझं गौरव त्यामधून तू करून घे. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपल्याला हा शास्त्रभाग जो आहे हा चांगल्या परिचयाचा आहे. आपण नेहमी या शास्त्रभागाचं वाचन करीत असतो. आज या शास्त्रभागातून जो विषय मला तुमच्या समोर ठेवायचा आहे तो विषय म्हणजे योसेफ एक नीतिमान व धार्मिक मनुष्य. योसेफ एक नीतिमान व धार्मिक मनुष्य. नाताळाच्या दिवसांमध्ये आपण आहोत, आनंदाच्या दिवसांमध्ये आपण आहोत आणि या दिवसांमध्ये आपण प्रामुख्याने त्या वेळेसची ती परिस्थिती, कोणत्या वेळेसची, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याआधी जी सर्व त्या ठिकाणी परिस्थिती होती, जे सर्व लोक त्या ठिकाणी फोकसमध्ये आलेले किंवा ज्या सर्व लोकांविषयी आम्हाला वाचायला भेटतं त्या लोकांवरती आपण या महिन्यामध्ये लक्ष देत आहोत. आणि म्हणून मागच्या रविवारी आपण बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे त्याच्याकडं आम्ही पाहिलं. प्रभूच्या समोर पाठविलेला, प्रभूकरिता पुढे पाठविलेला असा हा बाप्तिस्मा करणारा योहान आम्ही मागच्या रविवारी बघितला. त्याच्या जीवनावरती आम्ही मनन केलं आणि त्याच्या जीवनामध्ये आम्हाला प्रामुख्याने दिसून येतं की जरी प्रभूच्या आधी पाठवलेला परंतु प्रभूकरिता पाठवलेला. आणि बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की त्याची वृद्धी व्हावी आणि माझा ऱ्हास व्हावा. आज आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी हा एक फार महत्त्वाचा भाग आहे की या जगामधील आमचं जे जीवन आहे त्यामध्ये आमच्या परमेश्वराची वृद्धी आमच्या जीवनातून आणि आमच्या जीवनामध्ये जे काही आमचं किंवा जो काही मीपणा किंवा ज्या काही गोष्टी आहे त्यांचा ऱ्हास त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आज आपण योसेफाकडं आपलं लक्ष केंद्रित करीत आहोत.
या शास्त्र भागामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा कशा प्रकारे झाला आणि त्याच्या जन्माच्या वेळेसचा हा शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे. आणि या शास्त्र भागामध्ये योसेफाविषयी परमेश्वराचं वचन जे आम्हाला सांगतं की योसेफ नीतिमान होता. योसेफ नीतिमान होता. आणि आज या विषयावरती योसेफाच्या जीवनाकडे पाहत असताना या विषयावरती आपल्याला विचार करायचा आहे. ज्यावेळेस आम्ही योसेफाकडे पाहतो त्याच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला काय दिसून येतं त्याकडे आम्हाला लक्ष लावायचं आहे. परमेश्वराचं वचन योसेफासाठी ही साक्ष देतं की योसेफ जो आहे हा नीतिमान आणि धार्मिक अशा प्रकारचा मनुष्य आहे. आणि मी नेहमी आपल्या सर्वांना सांगत असतो, वारंवार अधूनमधून या गोष्टीचा उल्लेख मी करीत असतो की आपण सर्वजण जे या ठिकाणी आहोत त्या आपणा सर्वांना नीतिमान होण्याकरिता, धार्मिक होण्याकरिता पाचारण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व, त्याची धार्मिकता लिहिलेले, परिधान केलेले असे जे तुम्ही आणि मी आहोत त्या तुम्हाला आणि मला त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या धार्मिकतेमध्ये, त्याच्या त्या नीतिमत्वामध्ये आम्हाला वाढत वाढत आणि वाढत जायचं आहे. आमचं पाचारण जे आहे हे धार्मिकतेकरिता आहे, हे नीतिमत्वाकरिता आहे आणि त्यामध्ये आम्हाला वृद्धिंगत होत जायचं आहे. त्यामध्ये आम्हाला वाढत वाढत आणि वाढत जायचं आहे. योसेफासाठी आम्ही या ठिकाणी पाहतो की योसेफ जो आहे, परमेश्वराच्या वचनांमधून आम्हाला ही साक्ष या ठिकाणी दिल्या जाते की योसेफ हा नीतिमान होता. आणि म्हणून आज योसेफाच्या जीवनाकडे पाहत असताना आपण पाहूया की नीतिमान मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी आम्हाला आढळून येतात. नीतिमान मनुष्याचं जीवन हे कशा प्रकारचं असतं. नीतिमान मनुष्याकडं त्याच्या जीवनामध्ये आम्हाला काय दिसून येतं, जेणेकरून आम्हालाही आमच्या जीवनाचं परीक्षण करता येईल. कारण आम्हालाही धार्मिकतेसाठी पाचारण आहे, नीतिमत्वासाठी पाचारण आहे. आणि म्हणून नीतिमान मनुष्याचं, धार्मिक मनुष्याचं जीवन हे कसं असतं याचं परीक्षण करण्यासाठी आज निश्चितच परमेश्वर देवबाप आपलं सहाय्य करेल. मग ज्यावेळेस आम्ही योसेफाच्या जीवनाकडे पाहतो, जी पहिली गोष्ट आम्हाला योसेफाच्या जीवनामध्ये दिसून येते, या नीतिमान मनुष्याच्या, या धार्मिक मनुष्याच्या जीवनामध्ये जी पहिली गोष्ट आम्हाला दिसून येते ती म्हणजे त्याच्या जीवनामध्ये आज्ञापालन त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. त्या ठिकाणी आम्हाला आज्ञापालन पाहायला भेटतं. जर आम्ही वचन 24 जर वाचलं तर त्या ठिकाणी तो म्हणतो, तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा पिल्याप्रमाणे केले. योसेफाच्या जीवनामध्ये आज्ञापालन आम्हाला दिसून येतं. धार्मिक आणि नीतिमान मनुष्य जो असतो त्याच्या जीवनामध्ये आज्ञापालन आम्हाला दिसून येईल. आज्ञापालन. आणि आम्हाला माहिती आहे की त्याशिवाय आम्हाला ते धार्मिकतेचं जीवन जगता येत नाही. परमेश्वराने जे कुंपण आम्हाला घालून दिलेलं आहे, परमेश्वर देवबापाने जी धाव आम्हास नेमून दिलेली आहे, जी आखणी आमच्या जीवनासाठी केलेली आहे, आणि परमेश्वर आम्हाला उत्तेजन देतो की आम्ही त्यावरून चालावं, आम्ही त्या कुंपणाच्या मध्ये आम्ही असावं, ही परमेश्वराची आज्ञा. आणि जेव्हा आज्ञा पालन नाही, ज्या वेळेला मनुष्य आज्ञा मोडतो त्यावेळेला आम्हाला पाहायला भेटतं की मग कुंपणाच्या बाहेर आम्ही जाणार, आम्ही ती नेमून दिलेली धाव सोडून आम्ही भटकून जाणार. आणि निश्चितच अशा स्थितीमध्ये आम्हाला धार्मिकतेचं आणि नीतिमत्वाचं जीवन जगता येत नाही. आज्ञापालन त्या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने पाहायला भेटतं. आमच्या जीवनासाठी देखील महत्वाचं आहे आणि फार गरजेचं आहे. प्रियांनो, परमेश्वराच्या आज्ञा ज्या आहेत या आमच्या जीवनाला
संकुचित करण्यासाठी किंवा आमच्या जीवनामधली मोकळीकता, आमच्या जीवनामधलं स्वातंत्र्य काढून घेण्यासाठी आज्ञा नाही आहेत. आज्ञा कशासाठी आहेत? जेणेकरून आम्हाला एक आनंदाचं, सुखाचं जीवन आम्हाला जगता येईल, यासाठी त्या आज्ञा आहेत. आमच्या संरक्षणासाठी त्या आज्ञा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात आणि ह्या फार गरजेच्या आहेत. आज्ञा पालन ज्यावेळेस आम्ही याकडे पाहतो त्यावेळेस योसेफाच्या जीवनामध्ये ज्या प्रकारचं आज्ञा पालन आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो, एक वेगळ्या पायरीवरचं किंवा उंचावलेलं ते त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटेल. कारण नियमशास्त्राचं पालन, या ठिकाणी 10 आज्ञा आहेत, या 10 आज्ञांचं पालन शास्त्री आणि परुष देखील करत होते, परंतु तरीही ते अंतःकरणापासून देवापासून दूर होते. त्यांच्या अंतःकरणाने ते देवापासून दूर होते. आज्ञापालन म्हणजे ज्यावेळेस आम्ही म्हणतो की धार्मिकतेचं जीवन म्हटल्यानंतर आमच्या समोर येईल की नियमित चर्चला जाणे, आपला दान दशांश देणे, रोज प्रार्थना करणे. पुष्कळदा धार्मिकतेचं जीवन म्हटल्यानंतर आम्ही येथवरच मर्यादित होऊन जातो. खून करू नको, चोरी करू नको, लबाडी करू नको, व्यभिचार करू नको, या ज्या सर्व आज्ञा आहेत, पुष्कळदा आम्ही या आज्ञांकडे पाहत असताना आम्हाला असं वाटतं, मी तर कोणाचा खून केला नाही, मी तर चोरी केली नाही, मी तर लबाडी केली नाही. आम्हाला असं वाटतं की आम्ही आज्ञापालन करत आहोत. परंतु प्रियांनो, आज्ञापालन जे आहे ते अंतःकरणापासून त्या ठिकाणी अपेक्षित आहे. जर आम्ही या प्रकारचं जीवन जगत आहोत, परंतु जर आमचं अंतःकरण जे आहे हे जर देवापासून दूर आहे, तर मग अशा प्रकारच्या आज्ञा पालनाने आम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. प्रभू स्पष्टपणे म्हणतो की हे लोक ओठांनी केवळ माझी स्तुती करतात, परंतु अंतःकरण यांचे माझ्यापासून दूर आहेत. आज आम्ही नीतिमान आणि धार्मिक मनुष्याबद्दल पाहत आहोत. योसेफासाठी परमेश्वराचं वचन साक्ष देतं की तो नीतिमान होता, तो धार्मिक होता. आज जर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परमेश्वराने अशा प्रकारची साक्ष द्यावी जर असं आम्हाला वाटतं, तर प्रियांनो, आज्ञापालन तर पाहिजे, परंतु ते आज्ञापालन अंतःकरणापासून पाहिजे, आतून अंतःकरणापासून ते पाहिजे. प्रियांनो, हे आमच्यासाठी फार गरजेचं आहे. हे आज्ञापालन कसं आहे माहितीये? या आज्ञापालनातून आमच्या जीवनाचं समर्पण त्या ठिकाणी पाहायला भेटतं. कशा प्रकारचं आज्ञापालन पाहिजे? ज्यामधून आमच्या जीवनाचं समर्पण त्या ठिकाणी पाहायला भेटेल, दिसून येईल. प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक गोष्टीकरिता प्रभूसाठी तयार असलेलं जीवन, अशा प्रकारचं आज्ञापालन आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रभूकरिता सर्व काही करण्याकरिता तयार. या ठिकाणी प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही योसेफाच्या जीवनामध्ये आज्ञापालन पाहतो, काय देवाने त्याला आज्ञा पिलेलं आहे आणि योसेफ जो आहे हा देवाची कोणती आज्ञाचं पालन करत आहे, या ठिकाणी त्याला सांगण्यात आलेलं आहे की आपल्या पत्नीचा स्वीकार करण्यास अनुमान करू नको. देवाचा दूत योसेफाबरोबर स्वप्नामध्ये बोलत आहे, दर्शन देत आहे आणि त्याला तो सूचना करत आहे, त्याला तो आज्ञा देत आहे की त्याने काय करायचं आहे. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार करायचा आहे. सोपं नव्हतं योसेफासाठी. योसेफासाठी ते सोपं नव्हतं, कारण परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं की वाग्दान झाल्यावर, त्यांचा सहवास होण्यापूर्वी मरिया जी आहे ती गरोदर त्या ठिकाणी दिसून आली आणि अशा स्थितीमध्ये तिचा स्वीकार करणे हे योसेफासाठी कठीण होतं. परंतु योसेफाच्या जीवनामधून आम्हाला आज्ञापालन दिसतं. या आज्ञापालनातून आम्हाला त्याचं समर्पण दिसतं. तो प्रभूकरिता प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार आहे. प्रभू जे काही त्याला सांगतो ते करण्यासाठी तो तयार आहे.
आणि या प्रकारच्या आज्ञापालनाची गरज आज आम्हाला आहे प्रियांनो. आमच्या जीवनामध्ये आता आम्ही जर सहज विचार केला, योसेफ हा स्वप्नामध्ये देवाचा दूत त्याला दर्शन देत आहे. जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला आवडणारी प्रिय गोष्ट जर सोडण्याकरिता सांगितली किंवा ज्यामध्ये आमचा फायदा आहे ते सोडून द्यावं अशा प्रकारची जर काही सूचना आम्हाला मिळाली तर आम्ही म्हणू स्वप्न होतं. स्वप्न एवढं गांभीर्याने घ्यायला पाहिजे का? आम्ही सर्वजण स्वप्न पाहतो, परंतु जी स्वप्न आम्हाला काहीतरी आमच्यासाठी चांगलं दिसतं त्यावरती आमचं जास्त फोकस असतो. ज्या स्वप्नांमध्ये काहीतरी आमच्यासाठी अशा प्रकारचं आहे की ज्या ठिकाणी आमचा फायदा, त्यावरती पाणी सोडण्याची आवश्यकता आहे, मग आम्ही त्याकडं दुर्लक्ष करतो, मग आम्ही त्यामधून पळवाटा काढतो. योसेफालाही करता आलं असतं. स्वप्न होतं, अरे मी फार विचार करत होतो, जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला घेऊन मी फार विचार करत होतो आणि म्हणून मला कदाचित ते स्वप्न पडलं. परंतु नाही प्रियांनो, योसेफाच्या जीवनामध्ये आम्हाला ते आज्ञापालन दिसतं जे त्याचं समर्पण त्या ठिकाणी दाखवतं. देवाच्या दूताने त्याला अगदी स्पष्टपणे सांगितलं की मरियेच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ते देवाचं सामर्थ्य आहे जे तिच्यावरती आलेलं आहे. तिने कुठल्याही प्रकारचं पाप तिने केलेलं नाहीये, कुठल्याही प्रकारची चूक तिने केलेली नाहीये. हे देवाचं वचन आहे जे संदेष्टांच्या द्वारे त्याने आधीच सांगितलं होतं. मनुष्याकरिता जे चिन्ह त्याने आधीच देण्याचं सांगितलं होतं की कुमारी गर्भवती होईल. त्या संदेशाप्रमाणे, त्या वचनाप्रमाणे या ठिकाणी ते झालेलं आहे. ते पूर्ण होण्यासाठी मरियेची निवड झालेली आहे. तिचा स्वीकार करण्यास अनमान करू नको. अगदी स्पष्ट ज्यावेळेस परमेश्वराचा दूत त्या ठिकाणी योसेफाला सांगत आहे, प्रियांनो, योसेफ जो आहे त्या ठिकाणी त्याचं आज्ञापालन करताना आम्हाला दिसून येतो. आज आमच्या जीवनामध्ये प्रियांनो हे फार महत्वाचं आहे की आम्ही आमच्या अंतःकरणापासून आज्ञापालन करणारे असावे. अंतःकरणापासून ज्या काही गोष्टी आम्हाला परमेश्वराने करायला सांगितल्यात त्या आम्ही अंतःकरणापासून कराव्यात. ज्या काही गोष्टी करू नका म्हणून सांगितल्यात त्या अंतःकरणापासून आम्ही सोडून द्याव्यात. प्रियांनो, हे आमच्या हिताचं आहे, हे आमच्या कल्याणाचं आहे, हे आमच्याकरिता आशीर्वादाचं आहे. परंतु जर आम्ही यामध्ये जर पळवाटा शोधू लागलो तर मग निश्चितच त्यामध्ये आमचं कल्याण आम्हाला दिसून येणार नाही. योसेफाच्या जीवनामध्ये, या धार्मिक आणि नीतिमान मनुष्याच्या जीवनामध्ये ही पहिली गोष्ट आम्हाला दिसून येते की तो आज्ञांचं पालन करणार आहे आणि त्याच्या जीवनातलं आज्ञापालन, त्याचं समर्पण आम्हाला त्या ठिकाणी दाखवतं. दुसरी गोष्ट जी आम्हाला या नीतिमान मनुष्याच्या जीवनामध्ये पाहायला भेटते, योसेफाच्या जीवनामध्ये पाहायला भेटते, ती म्हणजे त्याचे नातेसंबंध. नीतिमान मनुष्याच्या जीवनामध्ये उत्तम नातेसंबंध दिसून येतात. फार महत्वाचं आहे. धार्मिक आणि नीतिमान मनुष्याच्या जीवनामध्ये उत्तम नातेसंबंध त्या ठिकाणी दिसून येतात. जर आम्ही देवाबरोबरच्या नातेसंबंधांचा विचार केला तर योसेफाच्या जीवनामध्ये ते उत्तम अशा प्रकारचे नातेसंबंध आम्हाला दिसून येतात. तो देवासाठी, प्रभूकरिता सर्व काही करण्यास तयार आहे. सर्व काही करण्यास तयार आहे. देवाचं भय योसेफाच्या जीवनात आहे, देवावरती त्याचं प्रेम आहे आणि देवाबरोबर त्या ठिकाणी त्याची सहभागिता आहे आणि त्याच्याविषयी देवबाप साक्ष देतो, परमेश्वराचं वचन साक्ष देतं की तो नीतिमान आहे. देवाबरोबर चांगले संबंध असल्याशिवाय अशा प्रकारची साक्ष मनुष्याकरिता देता येत नाही. दाविदाबद्दल असं म्हटलेलं आहे की तो देवाच्या मनासारखा आहे. का बरं? कारण तो आहे, तो देवाच्या मनासारखा आहे. देवाबरोबर त्याचे त्या प्रकारचे नातेसंबंध आहेत. योसेफ नीतिमान आहे कारण तो आहे, देवाबरोबर त्याचे तशा प्रकारचे नातेसंबंध आहेत. आज तुम्ही आणि मी देवाबरोबरच्या
कशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आम्ही चालत आहोत हे फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे प्रियांनो. मी नेहमी सांगत असतो की देवाबरोबरचे नातेसंबंध हे मनुष्याकरिता सगळ्यात पहिले आणि सगळ्यात मोठे आहेत. मनुष्य या जगात येण्यापूर्वी देवाने त्याला पाहिलेलं आहे आणि मनुष्य या जगातून निघून गेल्यानंतरही देव त्याला पाहतो. देवाच्या समोर आमचं सर्व जीवन आहे आणि ज्या देवाला आमचा भूतकाळ, आमचा वर्तमान काळ आणि आमचा भविष्य काळ माहीत आहे, त्या देवाबरोबर किती उत्तम अशा प्रकारचे आमचे नातेसंबंध असायला पाहिजेत. योसेफाच्या जीवनामध्ये आम्हाला उत्तम प्रकारचे नातेसंबंध देवाबरोबरचे पाहायला भेटतात. देवाकरिता ना तो मरियेचा त्या ठिकाणी स्वीकार करत आहे. का स्वीकार करत आहे? तो या विचारांमध्ये होता की सोडून द्यावं, परंतु आता प्रभूने मला सांगितलेलं आहे, माझ्या देवाने मला सांगितलेलं आहे आणि म्हणून मी ते करणार. यातून देवाकरिता असलेले त्याचे विचार, त्याचे नातेसंबंध आम्हाला दिसून येतात. मनुष्याबरोबरच्या नातेसंबंधांविषयी ज्यावेळेस आम्ही विचार करणार, आम्हाला असं दिसून येतं वचन 19 मध्ये. वचन 19 आम्हाला या प्रकारे सांगतं, तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. ज्यावेळेस या वचनाकडे आम्ही पाहतो, आम्हाला काय दिसून येतं? मरियेकडं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नव्हती. मनुष्याबरोबर जे नातेसंबंध आहेत ते आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. प्रियांनो, मुळातच धार्मिक मनुष्याचं जीवन हे कशा प्रकारचं असतं, त्याच्या जीवनामध्ये नातेसंबंध कशा प्रकारचे असतात, स्वतःपेक्षा इतरांकरिता त्या लोकांचं जीवन आम्हाला पाहायला भेटतं. धार्मिक नीतिमान मनुष्याचं जीवन, त्याच्या जीवनातले नातेसंबंध पाहत असताना आम्हाला काय दिसून येतं की ते स्वतःपेक्षा इतरांसाठी जीवन जगणारे असतात. आम्ही नेहमी म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता आणि त्याचं नीतिमत्व तुम्ही आणि मी परिधान केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये स्वतःसाठी आला का? स्वतःसाठी तो जीवन जगला का? स्वतःसाठी त्याने असं काही करून ठेवलं का? स्वतःसाठी काहीतरी जमा करून ठेवलं का? त्याचं संपूर्ण जीवन हे तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता होतं. धार्मिक आणि नीतिमान मनुष्य जो असतो त्याचं जीवन जे आहे ते स्वतःपेक्षा इतरांसाठी ते असतं. इतरांसाठी तो जगतो. तो स्वतःपेक्षा स्वतःसाठी करण्यापेक्षा तो इतरांचा विचार अधिक करणारा अशा प्रकारचा तो दिसतो. आणि म्हणून ज्यावेळेस त्याने ऐकलं की मरिया गरोदर आहे, तिची बेअब्रू करावी अशी त्याची इच्छा नव्हती. या ठिकाणी आम्हाला त्याचं हृदय, त्याचे विचार, त्याचं मन आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. प्रियांनो, आज आमच्यासाठी देखील हे फार महत्वाचं आहे. आम्ही तुम्हाला आणि मला धार्मिकतेकरिता पाचारण आहे, नीतिमत्वाकरिता पाचारण आहे. अशा वेळेस आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारचे नातेसंबंध आज आहेत हे फार महत्वाचं आहे. प्रियांनो, कधी कधी आम्हाला सहन करावं लागेल, कधी कधी आम्हाला त्याग करावा लागेल, कधी कधी आम्हाला पुष्कळ वेदना होतील, परंतु जर आम्ही प्रभू करिता करतो तर निश्चितच तुम्हाला त्याचं मोठं प्रतिफळ देखील मिळेल. मोठं प्रतिफळ देखील मिळेल. हे फार महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं फार मोठं उदाहरण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जीवन जगत असताना त्याने काय काय सहन केलं. आज या जगामध्ये तुम्ही आणि मी त्याच्याकरिता जीवन जगत असताना जर योग्य नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी जर आम्हाला सहन करावं लागलं, जर आम्हाला त्रास सहन करावा लागला तरी काही हरकत नाही. प्रियांनो,
तुम्ही आणि मी प्रभू करिता म्हणून जे काही करणार त्या प्रत्येकाची नोंद घेतल्या जात आहे, त्याची नोंद घेतल्या जात आहे. त्याचं प्रतिफळ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. हे धार्मिकाच्या जीवनात दिसून येतं. नाही तर मग तुम्हाला आणि मला निवड स्वातंत्र्य आहे. तुम्ही आणि मी कोणाचा एकही शब्द का म्हणून सहन करावा? आम्हाला कोणाची काय गरज आहे? आम्हाला कोणाची काही गरज नाही. आम्ही स्वतः सक्षम आहोत जीवन जगण्यासाठी. आम्ही का म्हणून कोणाचं काही सहन करावं? प्रियांनो, धार्मिकतेचं जीवन त्या प्रकारचं नाहीये. धार्मिकतेचं जीवन प्रियांनो या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की तिची बेअब्रू करावी अशी त्याची इच्छा नव्हती. याही स्थितीमध्ये तो मरियेचा विचार त्या ठिकाणी करत आहे. आमच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आमच्या नातेसंबंधांना घेऊन संघर्ष निर्माण होतो प्रियांनो, सर्वात पहिले मी प्रभूकरिता या ठिकाणी मला काय करता येईल याचा विचार करा. आणि प्रभू तुम्हाला जे करण्याकरिता त्या ठिकाणी सांगेल त्याप्रमाणे करा. आणि पहा किती मोठे आशीर्वाद त्याद्वारे, त्या आज्ञा पालनाद्वारे, प्रभूकरिता घेतलेल्या त्या एका निर्णयाद्वारे किती मोठे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येतात. त्याची प्रचिती, त्याचा अनुभव आम्हाला घेता येईल. प्रियांनो, योसेपाच्या जीवनामध्ये, या धार्मिक आणि नीतिमान मनुष्याच्या जीवनामध्ये आम्हाला हे दिसून येतं की त्याचे देवाबरोबर तर नातेसंबंध चांगले आहेतच, परंतु त्याच वेळेस मनुष्याबद्दल देखील आम्हाला तेच दिसून येतं. तुम्ही आणि मी धार्मिकतेकरिता बोलावलेले लोक आहोत. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील तेच दिसून यायला पाहिजे. तिसरी गोष्ट जी आम्हाला या योसेपाच्या जीवनामध्ये दिसून येते, एक धार्मिक आणि नीतिमान मनुष्याच्या जीवनामध्ये जी दिसून येते ती म्हणजे नीतिमान मनुष्याचं जीवन देवासाठी उपयोगाचं आणि मनुष्यासाठी आशीर्वादाचं पात्र असतं. नीतिमान धार्मिक मनुष्याचं जीवन हे देवाकरिता उपयोगाचं आणि त्याच वेळेस मनुष्याकरिता आशीर्वादाचं पात्र असतं. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनाकडं ज्यावेळेस आम्ही पाहतो, आमच्या स्वतःकडं ज्यावेळेस आम्ही पाहतो, आम्हाला हे चित्र दिसून यायला पाहिजे की या जगामध्ये आम्ही असताना आमच्या जीवनाचा उपयोग देवासाठी होत आहे. देव त्याच्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनाचा उपयोग करून घेत आहे. हे चित्र त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस हे आहे त्यावेळेला आमचं जीवन हे इतरांसाठी, जे आमच्या सहवासात राहणारे लोक आहेत, जे आमच्या संपर्कात राहणारे लोक आहेत, ज्यांच्यामध्ये आमचं उठणं आणि बसणं आहे, त्यांच्यासाठी आमचं जीवन हे आशीर्वादाचं पात्र बनतं. प्रियांनो, देवासाठी उपयोगाचं आणि मनुष्याकरिता आशीर्वादाचं पात्र. प्रियांनो, संदेष्टांच्या द्वारे जे कैक वर्षांआधी सांगण्यात आलं की कुमारी गर्भवती होईल, प्रियांनो, ते वचन पूर्ण होत असताना देव योसेपाचा वापर त्या ठिकाणी करून घेत आहे. योसेपाला ही संधी मिळालेली आहे. योसेप या ठिकाणी देवाकरिता, देवाच्या योजनेकरिता, देवाच्या राज्याकरिता योसेपाचा उपयोग होताना आम्हाला पाहायला भेटतो. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्माला आल्यानंतर त्याची काळजी घेण्याची जबाबदारी, त्याला लहानाचं मोठं करण्याची जबाबदारी, ही मोठी सेवा योसेपाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटते. मरियेने प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म दिल्यानंतर कोणाला आज्ञा करण्यात आली की हेरोद बाळाला मारण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला घेऊन निघून जा? कोणाला सांगितलं? आठवतं कोणाला? कोणाला सांगितलं? मरियेला सांगितलं का की मरिया तू आता प्रभू येशू ख्रिस्ताला, या बाळाला घेऊन निघून जा? योसेपाला सांगितलं. अगदी बरोबर. प्रभू येशू ख्रिस्ताची वाढ होत असताना त्याला कुठून कुठं घेऊन जायचं आहे याच्या सूचना याविषयी वारंवार योसेपाला सांगण्यात
आलं. बाळ येशूची काळजी घेण्याकरिता, त्याचं संगोपन करण्याकरिता, त्याला वाढवण्याकरिता वारंवार परमेश्वराने यौसेपाला सूचना दिलेल्या आहेत. ही मोठी जबाबदारी यौसेपावर आम्हाला पाहायला भेटते. हा एक फार मोठा सेवेचा भाग यौसेपाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतो. त्याने स्वतःहून स्वीकारला का तो? देवाने त्याला ती जबाबदारी दिली, देवाने त्याला ती सेवा दिली. आणि हे सेवेच्या संदर्भात हे फार महत्वाचं आहे प्रियांनो. कारण पुष्कळदा असं होतं की मनुष्याला असं वाटतं की मी सेवा करत आहे, परंतु ज्यावेळेस आमची सेवा ही देवाच्या इच्छेने नसते त्यावेळेस मग फार मोठ्या अडचणी निर्माण होत असतात. हे फार महत्वाचं आहे की आम्हा प्रत्येकाला सेवा तर करायची आहे, परंतु ती सेवा देवाच्या इच्छेप्रमाणे आणि योजनेप्रमाणे आम्हाला करायची आहे. त्यावेळेस आमचं जीवन जे आहे या जगामध्ये मनुष्याकरिता आशीर्वादाचं पात्र बनतं. या समर्पित अशा प्रकारच्या जीवनामुळं आमच्या जीवनाचा उपयोग तर देवासाठी होतोच होतो, परंतु जे लोक आमच्या संपर्कात असतात त्यांना देखील त्याद्वारे आशीर्वाद मिळतो, उत्तेजन देखील त्या ठिकाणी मिळतं. आशीर्वाद आणि उत्तेजन देणारं जीवन तुमचं आणि माझं असावं प्रियांनो. जे लोक आमच्या संपर्कात आहे, आमच्या कुटुंबातले लोक असतील, आमच्या फ्रेंड सर्कलमधले असतील किंवा जे कोणी असतील, तुमच्या आणि माझ्या जीवनाकडून त्यांना आशीर्वाद मिळावा, त्यांना उत्तेजन मिळावं, अशा प्रकारे धार्मिक मनुष्याचं जीवन आम्हाला पाहायला भेटतं. आज योसेपाच्या जीवनाकडे पाहत असताना या महत्वाच्या गोष्टी आज आमच्यासाठी आहे. योसेफ जो धार्मिक नीतिमान असा मनुष्य आहे, त्याच्या जीवनामध्ये आज्ञापालन आहे आणि त्या आज्ञापालनातून त्याचं समर्पण त्या ठिकाणी दिसून येतं. योसेफ जो नीतिमान आणि धार्मिक मनुष्य आहे, उत्तम आणि योग्य नाते संबंध त्याचे आम्हाला पाहायला भेटतात. नीतिमान मनुष्य या योसेपाच्या जीवनाचा देवाकरिता होत असलेला उपयोग आणि मनुष्याकरिता आशीर्वादित अशा प्रकारचं त्याचं जीवन आम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परमेश्वर देवबापाचं वचन आहे, उत्तेजन आहे. मागच्या रविवारी आम्ही पाहिलं योहान प्रभूकरिता पुढं पाठविलेला. आज या ठिकाणी आम्ही पाहतो की योसेफ प्रभूकरिता मरियेचा स्वीकार तो करतोय. आज तुम्ही आणि मी प्रभूकरिता काय करणार आहोत? या आनंदाच्या दिवसांमध्ये काय आम्ही एक धार्मिकतेचं आणि नीतिमत्वाचं जीवन प्रभूला भेट म्हणून आम्ही सादर करू शकतो काय? या आनंदाच्या दिवसांमध्ये आम्ही ख्रिस्त जन्मोत्सवाकडे जात असताना काय आम्ही आमचं जीवन एक धार्मिकतेचं नीतिमत्वाचं जीवन म्हणून आम्ही प्रभूला भेट देऊ शकतो काय? आमचा तो एक विचार, आमचा तो एक निर्णय प्रभूकरिता जीवन जगण्याचा आम्ही भेट म्हणून काय त्याला घेऊन जाऊ शकतो काय? या आपले डोळे आपण बंद करूया. आणि आज जर प्रभू आम्हास उत्तेजन देत आहे, जर तो आमच्या अंतःकरणाशी बोलतोय, तर यावेळेस आपण त्याचं ऐकूया. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या धार्मिकतेची हीच परीक्षा आहे. तुमच्या आणि माझ्या धार्मिकतेची हीच परीक्षा आहे प्रियांनो. प्रभूकरिता प्रतिकूल असा निर्णय काय आम्ही आज घेऊ शकतो काय? प्रभूकरिता आज तो आमच्या अंतःकरणाशी काय बोलत आहे? परमेश्वराचं वचन हे अगदी स्पष्ट अशा प्रकारचं आहे. जर ते आमच्या अंतःकरणाशी बोलत आहे, जर चुटपुट आमच्या अंतःकरणाला लागत आहे, तर आम्ही आमचं अंतःकरण कठीण करणार नाही, तर आम्ही त्याप्रमाणे करण्याचा निर्णय आम्ही घ्यावा. हा निर्णय प्रभूकरिता एक भेट म्हणून आम्ही त्याला सादर करू शकतो आणि देवाकरिता उपयोगाचं पात्र बनू शकतो, मनुष्याकरिता आशीर्वादाचं पात्र बनू शकतो. प्रभू देई बापा,
आज त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, पुष्कळदा या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्ही विसरून जातो की आम्हाला धार्मिकतेकरिता, नीतिमत्वाकरिता पाचारण आहे. पुष्कळदा प्रभू आम्ही व्यस्त अशा प्रकारचं जीवन जगतो आणि तुझ्याकडं पूर्णतः दुर्लक्ष करतो. पुष्कळदा प्रभू आमचे नातेसंबंध बिघडलेले असतात. पुष्कळदा प्रभू आम्ही त्याकडे लक्षही देत नाही. पवित्र देव बापा, आम्ही विसरून जातो की आम्ही आमच्या स्वतःचे नाहीत, आम्ही तुझे आहोत प्रभू बापा. तुझा अधिकार आमच्यावरती आहे आणि म्हणून आमच्या जीवनाचा उपयोग हा तुझ्यासाठी असावा. पुष्कळदा आम्ही विसरून जातो प्रभू आणि आमच्या जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आम्ही व्यस्त होऊन जातो. आज तू आमची क्षमा कर. धार्मिकतेचं जीवन काय आहे, नीतिमत्वाचं जीवन काय आहे प्रभू, याविषयी तू आज आम्हास उत्तेजन देत आहे. त्या प्रकारे आमचं समर्पण असावं म्हणून प्रभू देवी बापा आज तुझं सहाय्य आम्ही मागतो. आम्ही स्वतःला तुझ्या हातात देत आहोत प्रभू. आज तुझं वचन ज्या लेकरांच्या अंतःकरणाशी बोलत आहे आणि जे त्या निर्णयाप्रत आलेले आहेत प्रभू, त्या प्रत्येकाला तुझं मोठं बळ आणि मोठं सामर्थ्य तू दे. मोठं बळ आणि मोठं सामर्थ्य तू दे प्रभू. आणि तुझ्याकरिता उपयोगाचं पात्र बनव, मनुष्याकरिता आशीर्वादाचं पात्र बनव प्रभू. मी प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्य हातात देत आहे. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला द्यानंत मान. आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.